गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुम्ही अटेंडन्स द्यायची मला, कोण कोण प्रेझेंट आहे ते. विश्वजित समर्थ आणि ओके, बाकीचे हे स्टुडंट्स येऊपर्यंत आपण रिवाइज करूयात की आपण प्रिव्हियस क्लासमध्ये काय स्टडी केलं. तर देन नेक्स्ट टॉपिक जो आहे आपला आज स्पीड आणि व्हेलॉसिटी, त्याला आपण स्टार्ट करूया. तर टेल मी विच टॉपिक्स आर रिवाइज्ड इन प्रिव्हियस क्लास. कुठले टॉपिक स्टडी केलेत आपण? माझा आवाज येतोय ना तुम्हाला? विश्व ओके, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. काय बघितलं होतं आपण? डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये कुठला डिफरन्स आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट? या, डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट? पटपट सांगायचे जेवढे काय डिफरन्स असतील. काहीच डिफरन्स नाहीये का दोघांमध्ये पण? डिस्टन्स इज अ स्केलर क्वांटिटी. ओके, व्हेरी गुड. डिस्प्लेसमेंट? Okay, very good, Vishwajit. Distance is the original path. I mean actual path, and displacement is the shortest path. Displacement is a vector quantity. Okay. Next. युनिट मध्ये काय डिफरन्स आहे का? कसं आहे माहित दोन्ही? आणि जर सेम असतील तर काय युनिट आहेत दोघांचे? डिस्टन्सचे पण आणि डिस्प्लेसमेंटचे. येस, आय सीजेस दोन्ही पण. अरे, आवाज येतोय का माझा? मी काय क्वेश्चन विचारलाय, युनिट का आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा? Can you hear me, Samarth and Vishwajit? Displacement unit meter and distance किलोमीटर. समज किलोमीटर नाहीये, जर किलोमीटर पण आहे, बट आपण किलो कधी म्हणतो? आपण ग्रॅमला पण किलोग्राम म्हणतो. तर किलो मिनिंग काय असतो? 1000. तर ते जर लॉंगेस्ट युनिट मीटर जर आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं असेल, लॉंगेस्ट डिस्टन्स मेजर करायचं असेल तर किलोमीटर म्हणतो. ठीक आहे, म्हणजे किलोमीटर प्रॉपर युनिट नाहीये. मीटर आणि सेंटीमीटर हे दोन बेसिक युनिट आहे. किलोमीटर आपण लॉंगेस्ट डिस्टन्स असेल तर तिथे यूज करतो. आता ग्रॅम आपण ग्रॅम आणि किलोग्राम पण म्हणतो ना. जर मोठी मेजर करायची असेल तर किलोग्राम म्हणतो. सो किलोचा मिनिंग होतो 1000. सो किलोमीटर इज ऑल्सो युनिट, बट लॉंगेस्ट जेव्हा आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं असेल तेव्हा किलोमीटर यूज करतो. तो बेसिक दोनच युनिट आहेत, युनिट मीटर आणि सेंटीमीटर, हे दोन. ठीक आहे. आणि आपण हे पण बघितलं होतं की डिस्टन्स काय असतं? नेहमी पॉझिटिव्ह असतं. डिस्टन्स कधीही नेगेटिव्ह नसतं. बट डिस्प्लेसमेंट ऑलवेज पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह अँड झिरो. डिस्प्लेसमेंट पॉझिटिव्ह पण असती, नेगेटिव्ह पण असती आणि झिरो पण असती. डिस्टन्स मीटर पर सेकंड. नो समर्थ. हाऊ डिस्टन्स इक्वल्स टू मीटर पर सेकंड युनिट? मीटर पर सेकंड कडे अजून आपण गेलोच नाही. स्पीड आणि व्हेलॉसिटी स्टार्टच केलं नाहीये, तर मीटर पर सेकंड कसं युनिट असतं? नो समर्थ, कन्फ्युज नको होस. मीटर पर सेकंड नाहीये, युनिट नाहीये. ते व्हेलॉसिटी आणि स्पीडचं युनिट आहे.
जे की आज आपल्याला स्टडी करायचं. ओके, गुड मॉर्निंग ओमकार, लेट आलायस तू. तर तू हो, मे बी नव्हतास तू प्रिव्हियस क्लासमध्ये. तर आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट केलाय रिव्हिजनचा, मोशन फोर्स अँड वर्क, आणि आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी स्टडी केलेला आहे डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हे टॉपिक स्टडी केले. तर आज आपला टॉपिक आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी, आणि स्पीड आणि व्हेलॉसिटी हा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वर डिपेंड आहे. तेव्हा हे दोन्ही समजेल, स्पीड आणि व्हेलॉसिटी. काय म्हणतोय तू? मला नाही कळलं मॅम. व्हॉट इज सेंड ऑन ग्रुप? मला नाही कळलं तुझा क्वेश्चन काय आहे. काय विचारायचं तुला? होमवर्क? होमवर्क दिलाय की मी मागच्या क्लासचा. मंडेचा होमवर्क दिलाय तुम्हाला. आजचा पण क्लास संपल्यावर देईल, ठीक आहे. सी आता हो 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 नक्की. विच चॅप्टर? तू नव्हता का ओमकार? तो आपला कंटिन्यू क्लास आहे, म्हणजे मी तिथं तुम्हाला 8चं शिकवते. 8 मध्ये आपण कुठला लेसन स्टार्ट केलाय? फोर्स अँड प्रेशर. त्याच्यावरती तुम्हाला ते कॉन्टॅक्ट आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सवर तुमचा होमवर्क होता, तो द्यायचा आहे करून. आणि आजचा स्पीड आणि व्हेलॉसिटीवर. ठीक आहे, आपण स्टार्ट करूयात आता टॉपिकला आपल्या. ऑलरेडी 10 मिनिट तर झाले. रिवाइज पण केला आपण की स्पीड, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट काय आहे ते. हा लेसन चाललाय मोशन फोर्स अँड वर्क, जो की रिव्हिजन क्लास आहे. आणि जो तुमचा कंटिन्यू क्लास असेल करंट, त्याच्यामध्ये आपण 8 स्टार्ट केलंय. तिथे आपण लेसन घेतोय तुमचा फोर्स अँड प्रेशर 8चा. आणि इथे चाललाय मोशन फोर्स अँड वर्क. आणि आपला हा क्लास आहे, त्याच्यामध्ये आज आपले टॉपिक शिकणार आहोत आपण स्पीड अँड व्हेलॉसिटी. सी आता स्पीड आणि व्हेलॉसिटी जर शिकायचं म्हटलं, तर याला डिस्कस करायचं म्हटलं, तर तुम्हाला डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे टॉपिक माहीतच पाहिजे. म्हणजे तुम्हाला त्याबद्दल आयडिया पाहिजे काय आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी. तर आपण त्याला एका एक्झाम्पलच्या हेल्पने रिवाइज करूया 2 मिनिटात, आणि देन वी विल स्टार्ट अवर मेन पॉइंट्स. सी आता स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये आपण बघितलंय, सॉरी, डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये आपण बघितलं होतं की डिस्टन्स म्हणजे काय? ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय अ बॉडी. अँड डिस्प्लेसमेंट मध्ये बघितलं होतं शॉर्टेज डिस्टन्स और शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पोझिशन. हे पण आपण बघितलं होतं. एक एक्झाम्पल मी स्लाइड शेअर करते. नो सॉरी. हे नाहीये तुमचा, हा तुमचा टॉपिक नाहीये. हा 7चा क्लास जो झालाय त्याचा आहे. सी आता तुम्हाला इथे एक एक्झाम्पल दिसत असेल. दिसते? स्क्रीन विजिबल आहे ना सगळ्यांना? स्क्रीन इज अवेलेबल, विजिबल दिसते ना स्क्रीन सगळ्यांना? ओके. सी मला अटेंडन्स द्या एकदा. समर्थ, विश्वजित आणि ओमकार 3च जण आहेत ना? 3 जणच आहेत ना? ओके, विश्वजित प्रेझेंट आहे. समर्थ, हा समर्थ, विश्वजित आणि ओमकार, ठीक आहे.
सी आता इथे आपण डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय बघितलं होतं की हा जो मॅन आहे त्याची ही झाली ए पोझिशन आणि ही झाली बी पोझिशन, म्हणजे ए चं इनिशियल पोझिशन फायनल पोझिशन करते आणि आपण मग स्पीडला आणि व्हेलॉसिटीला स्टार्ट करतो. ए इनिशियल आहे आणि बी फायनल आहे. तुमच्याकडे असा एक रूट आहे की जो ऍक्च्युअल रूट आहे, म्हणजे जो मेन रूट आहे की त्या रूटने तुम्ही एक पाथ आहे तुमच्याकडे वे त्या रूटने तुम्ही बी पॉइंट पर्यंत. सपोज हा आहे पाथ 1 की तिथलं डिस्टन्स आहे तुमचं 5 किलोमीटर, की त्या वेळेने तुम्ही बी पोझिशन पर्यंत जाऊ शकता. सो दिस इज ऍक्च्युअल पाथ फॉर बॉडी. येस, बट तुमच्याकडे अजून एक वे आहे, पाथ आहे की तुम्ही त्या बी पर्यंत जाऊ शकताय, पण तो एका स्पेसिफिक डायरेक्शनला आहे. सपोज तुमचं राईटला आहे, राईटला 2 मीटरने एक शॉर्टेस्ट पाथ आहे की जो स्ट्रेट लाईन मध्ये आहे ए टू बी, पाथ 2 आणि ते डिस्टन्स आहे तुमचं 2 किलोमीटर. सो दिस इज अ डिस्प्लेसमेंट. हे आपण बघितलं होतं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन इनिशियल अँड फायनल पॉईंट. ए आणि बी चं जे शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे ते आहे डिस्प्लेसमेंट, आणि जो ऍक्च्युअल पाथ आहे बॉडीचा किंवा ऑब्जेक्टचा जो तुम्ही कव्हर करताय तो काय आहे, डिस्टन्स. आणि डिस्टन्स काय, स्केलर क्वांटिटी. तिथे कुठेही डायरेक्शनची गरज नाही नेसेसरी, डायरेक्शन इज नॉट नेसेसरी, बट इन डिस्प्लेसमेंट डायरेक्शन इज ऑलवेज नेसेसरी. कारण राईटला तुम्ही म्हणता, राईटला लेफ्टला कुठल्याही डायरेक्शनला तुमची काय आहे की त्या डायरेक्शनला तुम्ही डिस्प्लेसमेंट करू शकता. आणि शॉर्टेस्ट डिस्टन्स तिथून आहे की जे स्ट्रेट लाईन मध्ये आहे, हे तुम्ही स्टडी केलेले ऑलरेडी. आता हे सेकंड केस मध्ये पण तुम्हाला तेच एक्झाम्पल दिसते. सपोज ए पोझिशन आहे, बी पोझिशन आणि ही एक सी पोझिशन आहे. सी आता ए टू तुम्हाला जर सी पोझिशनला जायचंय, ए पासून बी पोझिशनला, किंवा हा जो बॉय आहे त्याला ए पासून सी पर्यंत जायचं, तर त्याच्याकडे 2 वे आहे, पाथ आहे की तो त्या 2 पाथने तिथपर्यंत जाऊ शकतोय सी पोझिशन पर्यंत. सपोज टू ए टू बी गेला तर 4 मीटर डिस्टन्स आहे आणि बी टू सी गेला तर 3 मीटर डिस्टन्स आहे. तर टोटल डिस्टन्स किती झालं त्याचं, 4 + 3 मीन्स 7 मीटर. तर हा झाला त्याचा, हे झालं त्याचा डिस्टन्स, मीन्स ऍक्च्युअल पाथ फॉलोड बाय बॉय. त्या बॉयने तो ऍक्च्युअल पाथ फॉलो केलाय. बट त्याच्याकडे असा पण अजून एक वे आहे की तो त्या वेने काय करू शकतोय, शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे तिथलं, स्ट्रेट लाईन मध्येच आहे बट शॉर्टेस्ट डिस्टन्स आहे. सी ए टू सी किती येतो, 5 किलोमीटर, आणि ते प्रॉपर डायरेक्शनला आहे त्याचा, कुठला तरी सपोज लेफ्ट राईट ईस्ट वेस्ट जे असेल ते व्हॉट एव्हर त्या डायरेक्शनला तो आहे. म्हणजे येस, डिस्टन्स 7 किलोमीटर आणि डिस्प्लेसमेंट किती झाली तुमची 5 किलोमीटर. ही आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. आणि हे आपण स्टडी केलंय की डिस्टन्स कधीही नेगेटिव्ह नसतं किंवा 0 नसतं, बट डिस्प्लेसमेंट तुमची नेगेटिव्ह असती, 0 पण असते. 0 कधी असते तुम्ही ते स्टडी केलंय आपण एक एक्झाम्पलने, जेव्हा आपण एक सर्कल शेप मध्ये किंवा एक सर्क्युलर पाथ मध्ये जेव्हा डिस्टन्स कव्हर करतो आणि ए पासून तुम्ही जर इनिशियल पोझिशन स्टार्ट केली आणि परत त्याच पोझिशनला आले, तर ए आणि बी मध्ये तुमचं कुठलाही डिस्टन्स नसतं. म्हणजे ए सपोज तुम्ही एक सर्कल कम्प्लीट केलाय 10 किलोमीटरचा, ए पासूनच स्टार्ट केलं, इथे हीच इनिशियल पोझिशन तुमची आणि तुम्ही परत तेवढा डिस्टन्स कम्प्लीट करून इथे आला, तेव्हा तुमचं डिस्टन्स असेल 10 किलोमीटर, बट डिस्प्लेसमेंट इज ऑलवेज 0. त्या केसमध्ये डिस्प्लेसमेंट 0 असते. सो डिस्प्लेसमेंट इज 0. आणि नेगेटिव्ह कधी असेल डिस्प्लेसमेंट, सपोज समथिंग काहीतरी डिस्टन्स कव्हर केलाय आणि तुम्ही परत बॅक आलेत आणि त्यापेक्षा जास्त डिस्टन्स कव्हर केले, तर त्या केसमध्ये तुमची नेगेटिव्ह डिस्प्लेसमेंट असते. हे पण तुम्ही स्टडी केलेले. तर आता आपण स्टार्ट करूयात आपला मेन टॉपिक, स्पीड अँड व्हेलॉसिटी. तर त्या अगोदर आपण स्पीड बघूयात, नंतर देन व्हेलॉसिटी. सी आता इथे तुम्हाला एक स्क्रीन दिसेल, त्यामध्ये फक्त फॉर्म्युलाज आणि स्पीड डेफिनेशन वगैरे युनिट दिलेले आहेत. ओके ओमकार, तुला माहितीये स्पीड इज द डिस्टन्स कवर्ड बाय बॉडी इन युनिट टाइम. ओके व्हेरी गुड. अँड स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके व्हेरी नाईस. हा त्याचा फॉर्म्युला आहे आणि डेफिनेशन आहे. तर इथे फक्त ते दिलेलं आहे, तुम्हाला नोट्स बनवायला इझी जाईल किंवा क्वेश्चन लिहायला इझी जाईल, पण ते तुम्ही तुमच्या ओन म्हणजे सेल्फ स्टडी करूनच लिहायचं. इथे जे तुम्ही काय आज शिकले आहेत ते. येस, स्पीड इक्वल्स टू मीटर पर सेकंड. येस समज. आता इथे आता युनिट मीटर पर सेकंड, तुझे मगाशी सांगितलं होतं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या केसमध्ये कुठेही युनिट मीटर पर सेकंड येत नाही. आणि डिस्प्लेसमेंट पण डिस्टन्स आहे, बट तिथे डिस्प्लेसमेंट काय आहे तुमची प्लस डायरेक्शन. डिफरन्स काय आहे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट? डिस्टन्स फक्त डिस्टन्स ऍक्च्युअल पाथ, बट डिस्प्लेसमेंट काय आहे डिस्टन्स आणि प्लस डायरेक्शन. हा त्यांच्या दोघांच्या मध्ये डिफरन्स आहे.
आणि तिथे युनिट मीटर सेंटीमीटर बेसिक युनिट्स. आता स्पीड मध्ये हे आपण बघूयात युनिट पण कसं आहे. डिस्टन्स काय आहे हे स्टडी केले. आता स्पीड मध्ये सपोज तुमची गाडी एक डिस्टन्स स्पेसिफिक डिस्टन्स काहीतरी टाइम इंटरवल मध्ये कम्प्लीट करते, तर तुम्ही काय म्हणता माझ्याचं स्पीड सपोज 90 किलोमीटर पर आवर आहे, म्हणजे मी एका आवर मध्ये 1 आवर मध्ये सपोज 90 किलोमीटर डिस्टन्स कव्हर करताय. तुम्ही कुठेतरी चाललाय ट्रिपला आणि तुम्ही म्हणता की मी किंवा तुमच्या पॅरेंट तुम्ही 90 किलोमीटरच्या स्पीडनं गाडी चालवली, तुमची कार चालवली. 90च्या स्पीडनं चालवली म्हणजे काय की तुम्ही 90 किलोमीटर डिस्टन्स हे 1 आवर मध्ये कम्प्लीट करताय. ठीक आहे. स्पीड बघा दोघांच्या मध्ये डिफरन्स वेगळा आहे स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये. सेम इथे पण तेच आहे. स्पीड म्हणजे फक्त काय डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी आणि व्हेलॉसिटी मध्ये तिथे पण डायरेक्शन येते स्पीड प्लस डायरेक्शन. कसा डिफरन्स आहे ते बघूयात आपण. आधी स्पीड बघा. तर ते जे आहे तुमच्या गाडीचं स्पीड म्हणजे 90 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही 1 आवर मध्ये कम्प्लीट करताय. म्हणजे त्याची युनिट डेफिनेशन काय येईल बघा. स्पीडची डेफिनेशन काय म्हटलं मी. सपोज तुम्ही म्हणता की मी 90 किलोमीटरच्या स्पीडनं गाडी चालवली, तर 90 म्हणजे काय 1 आवर. टाइम इंटरवल किती किती तुमचा 1 आवर मध्ये तुम्ही 90 किलोमीटर डिस्टन्स कम्प्लीट करताय. स्पीड इज नॉन डायरेक्शनल. येस व्हेरी गुड. स्पीडला कुठेही डायरेक्शनची गरज नसते. तर पण व्हेलॉसिटीच्या केसमध्ये तो आहे. तर आता बघा तुम्ही जेव्हा डिस्टन्स असेल तुमचं 90 किलोमीटर, मी इथे लिहिते डी इज इक्वल्स टू 90 किलोमीटर आणि व्हेलॉसिटी असेल तुमची टाइम असेल तुमचा 1 आवर. एक तासामध्ये तुम्ही 90 किलोमीटरच्या स्पीडने जाताय. तर तुमचं स्पीड किती आहे. तुमच्याकडे हे दोन गोष्टी आहेत ना. स्पीड कसं काढायचं. स्पीड काढायला तुम्हाला दोन गोष्टी माहित पाहिजेत. दोन फिजिकल क्वांटिटीज तुम्हाला माहितच पाहिजे, नोन पाहिजे. एक म्हणजे डिस्टन्स आणि दुसरे म्हणजे टाइम. डिस्टन्स आणि टाइम म्हणजे याचे वेगळे पण रिलेशन आहेत. कायनेमॅटिक्स इक्वेशन ते तुम्हाला नेक्स्ट इयर मध्ये आहेत. म्हणजे 9 अप्पर क्लास मध्ये जसं जाऊन त्यामध्ये तुम्हाला ते इक्वेशन आहेत. स्पीड इक्वल्स टू डिस्टन्स कव्हर्ड बाय बॉडी इन अ युनिट टाइम. येस म्हणजे हे 90 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही किती आवर मध्ये कम्प्लीट केलंय, म्हणजे किती टाइम मध्ये कम्प्लीट केलंय ते झालं तुमचं स्पीड. मग स्पीडचा फॉर्म्युला काय. डिस्टन्स किती तुमचं 90 आणि डिवायडेड बाय टाइम किती तुमचा 1 आवर. सो स्पीड इक्वल्स टू एस इक्वल्स टू 90 डिवायडेड बाय 1 इक्वल्स टू 90. मला आता युनिट सांगायचं या केसमध्ये. तुम्ही युनिट काय आहे प्लीज टेल मी. युनिट ऑफ स्पीड इन दिस केस. या एक्झाम्पल मध्ये जे मी सांगितलं ना 90 किलोमीटर तुम्ही 1 आवर मध्ये कम्प्लीट करताय, त्याच केस मध्ये मला सांगायचंय तुम्ही की युनिट काय आहे. स्पीड इक्वल्स टू टी एस. तुम्ही फॉर्म्युला नका सांगू, मी तुम्हाला सांगितलं एक्सप्लेन पण केलं. फक्त तुम्हाला मी क्वेश्चन काय केलाय युनिट काय आहे. टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम. येस समज. येस समज. मीटर पर सेकंड कसं असेल विश्वजित. येस व्हेरी गुड समर्थ. किलोमीटर पर आवर. व्हेरी नाईस विश्वजित. समजून घे बाळा. इथं मीटर पर सेकंड नाही येणार आहे डिफरन्स. सॉरी युनिट. का बरं मीटर पर सेकंड नाही येणार. कारण मी असं म्हटलं नाही तुम्हाला की डिस्टन्स 90 मीटर असं थोडी म्हटलंय मी. मी काय म्हटलं आणि टाइम 1 सेकंड. जर मी तुम्हाला असं म्हटलं असतं तुम्ही तुमची कार एका सेकंदात 90 मीटर जाताय, 90 मीटर कम्प्लीट करताय, तेव्हा तुमचं युनिट काय आलं असतं मीटर पर सेकंड. बट इथल्या केसमध्ये मी काय सांगितलं होतं कारण कार किलोमीटर ट्रॅव्हल करते. येस कार मध्ये ट्रॅव्हल करते बरोबर आहे. तिथे तुम्ही सायकलचं जर एक्झाम घेतलं तर सायकल पण कम्प्लीट करू शकताय. असं नाही की कार सायकल मीटर मध्ये आणि किलोमीटर मध्ये नाही करू शकत. करू शकताय तुम्ही. कार किलोमीटर मध्ये ट्रॅव्हल करते. बट हे असं नाही लॉजिक लावू शकत समज. तिथे ते युनिट बघायचं अगोदर. डिस्टन्सचं युनिट काय आहे किलोमीटर की मीटर. टाइमचं युनिट काय आहे आवर. हे अगोदर एका सिस्टम मध्ये कन्वर्ट करायचे आणि मग तुम्ही एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. एक्झाम्पल सॉल्व्ह करताना आपण स्टडी करूया. आता स्पीड म्हणजे काय तर समजलं. स्पीड म्हणजे काय टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल बाय अ बॉडी डिवायडेड बाय टोटल टाइम टेकन. की त्या बॉडीला टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल करायला किती टाइम लागला म्हणजे त्याचं आहे स्पीड. त्या दोघांचा रेशिओ आहे थोडी. आणि स्पीड ही नॉन डायरेक्शनल आहे तर कुठेही डायरेक्शनची गरज पडत नाही. सो स्पीड इज टोटल डिस्टन्स ट्रॅव्हल डिवायडेड बाय टोटल टाइम. ओमकार तुला समजलं हे मी काय
शिकवले आता स्पीड म्हणजे काय. डू गेट दॅट पॉइंट. ओमकार. ओके, मग आता मला सांगा, मी एक तुम्हाला अजून एक क्वेश्चन देते. तर याचं युनिट, अगोदर युनिट बघा. याचं युनिट कसं येत आहे, मीटर पर सेकंड. काय येतं इथे युनिट, इथे म्हटलं SI युनिट इक्वल्स टू मीटर पर सेकंड. कारण इथला डिस्टन्स असेल ते जर मीटर मध्ये घेतलं तर मीटर, आणि टाइम जर सेकंड मध्ये घेतला तर सेकंड. जर डिस्टन्स आपण किलोमीटर मध्ये घेतला आणि टाइम जर आवर मध्ये घेतला तर युनिट काय येतं, किलोमीटर पर आवर. आणि किलोमीटर पर आवरचं मीटर पर सेकंड मध्ये कसं कन्व्हर्जन करायचं हे आपण न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना मी तुम्हाला तिथे सांगेल. ठीक आहे, हे आहे स्पीड. एम मध्ये घेतले तर मीटर पर सेकंड. येस, दोन्ही युनिट जे आहेत मीटर आणि सेंटीमीटर ते एका सिस्टम मध्ये पाहिजे, MKS किंवा CGS. जर तुम्ही डिस्टन्स सेंटीमीटर मध्ये घेत असाल तर डिस्टन्स म्हटलं सेंटीमीटर मध्ये, तर टाइमचं युनिट दोन्ही सिस्टम मध्ये सेमच येणार आहे, तर तुम्ही सेकंड घेता. टाइम इज इन एम कसं असेल विश्वजित, डिस्टन्स इज इन मीटर, करेक्ट आहे, बट टाइम एम मध्ये नसतो बाळा. दोन्ही सिस्टम मध्ये, कुठल्याही सिस्टम मध्ये टाइम सेकंड मध्येच मेजर करतो आपण ना. हा, तिथे तुझी मिस्टेक झाली, एमच्या ऐवजी तिथे एस पाहिजे, मीटर पर सेकंड, करेक्ट. तर आता मी एक क्वेश्चन देते, ओरली सॉल्व्ह करा, आन्सर द्या. सपोज डिस्टन्स तुमचं आहे 100 किलोमीटर. ठीक आहे, 100 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही 5 आवर मध्ये कंप्लीट करताय, तर तुमचं स्पीड किती आहे. 100 किलोमीटर डिस्टन्स 5 आवर मध्ये कंप्लीट करताय. 5 आवर्स लागतात तुम्हाला 100 किलोमीटर डिस्टन्स जायला, म्हणजे तुम्ही खूपच स्लोली चाललाय. हो, बट किती आन्सर. येस, व्हेरी गुड, 20 किलोमीटर पर आवर. युनिट कडे लक्ष द्यायचं अगोदर ना, किती असेल ते. येस, ओमकार समजते ना. 20 आवर्स. येस, ओके. आता अजून एक क्वेश्चन द्या. सपोज तुम्ही डिस्टन्स 75 मीटर 5 सेकंदात कंप्लीट करताय, तर तुमचं स्पीड किती असेल. 75 मीटर 5 सेकंड मध्ये. युनिट मेन्शन करायचंय तिथं. ते तर सगळे सांगतील 75 डिवायडेड बाय 5, बट युनिट मेन आहे ना, कारण तुमचं डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटच्या व्हॅल्यूज पण चेंज झाल्या, युनिट पण चेंज झाले. ओके, व्हेरी गुड. 55 नाही विश्वजित, 75 डिवायडेड बाय 15 मीटर पर आवर. कसं समज, मी काय म्हंटल, 75 मीटर 5 सेकंदात म्हटलं मी, आवर मध्ये नाही म्हटलंय. येस, 15 मीटर पर सेकंड. व्हेरी गुड, हे झाले त्याचे आन्सर. म्हणजे तुम्हाला हे कळले स्पीड म्हणजे काय आहे. आणि स्पीड म्हणजे स्पीड मध्ये कुठलीही डायरेक्शन नेसेसरी नाही, तुम्ही तुमची कार कुठल्याही डायरेक्शनला जाऊ शकताय, ते आहे तुमचं स्पीड. तर स्पीड म्हणजे काय समजलं. येस ओमकार. ओके, आता आपण स्टार्ट करूयात वेलॉसिटी. एक मिनिट. वेलॉसिटी. आज सम क्वेश्चन म्हणजे अजून काय विचारू, व्हॅल्यूज म्हणजे स्पीड आणि वेलॉसिटी यावरच विचारायचे का. ते डिस्टन्स डिस्प्लेसमेंट हेच क्वेश्चन सांगायचे का तुम्हाला. अरे विश्वजित, आज आपले 2 टॉपिक आहेत बाळा, स्पीड आणि वेलॉसिटी. सायमल्टेनियसली दोघांच्या मध्ये डिफरन्स काय आहे, वेलॉसिटी म्हणजे काय, हे पण स्टडी करायचं ना. एकच टॉपिक घ्यायचा आहे का फक्त स्पीड. अजून काय क्वेश्चन विचारू समर्थ. बरं ठीक आहे, अजून एक सांगा ओरली. सपोज 200 डिस्टन्स आहे, 200 किलोमीटर डिस्टन्स आहे 5 आवर मध्ये, तर सांगा तुमचं स्पीड किती असेल. 200 किलोमीटर 5 आवर मध्ये. ओके, व्हेरी गुड. 40 किलोमीटर पर आवर मध्ये ही तुमचं काय होईल, स्पीड असेल तुमची. येस येस, व्हेरी गुड. ओमकार.
ओंकार समजलंय तुला? 40 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट बघा व्हेलॉसिटी म्हणजे काय आहे. आता व्हेलॉसिटी मध्ये थोडासा डिफरन्स आहे, जसं की स्पीड आणि डिस्टन्स मध्ये काय होतं, स्पीड डिस्टन्स फक्त एक ऍक्च्युअल पाथ होता आणि डिस्प्लेसमेंट मध्ये काय होतं, शॉर्टेज डिस्टन्स अँड और डिस्टन्स प्लस डायरेक्शन हा डिफरन्स होता. तसं व्हेलॉसिटी मध्ये काय बघा, व्हेलॉसिटी काय, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये व्हेलॉसिटी मध्ये किती, डिस्प्लेसमेंट मध्ये किती चेंज होतोय म्हणजे आहे व्हेलॉसिटी. आता स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स काय आहे बघा. स्पीड मध्ये काय होतं, रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. स्पीड म्हणजे काय होतं, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये तुमचं डिस्टन्स तुम्ही कितीने कम्प्लीट करताय किंवा जसं तुमचं डिस्टन्स तुम्ही कव्हर करताय त्याच्यासाठी किती टाइम लागतोय तुम्ही, म्हणजे टाइम किती चेंज होतोय, टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये डिस्टन्स किती चेंज होत आहे ते होतं तुमचं स्पीड. आणि व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स काय आहे, फक्त डिस्प्लेसमेंटचा आहे. डिस्प्लेसमेंट इज इन व्हेलॉसिटी. येस, व्हेलॉसिटी मध्ये डिस्प्लेसमेंट येते टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये आणि स्पीड मध्ये डिस्टन्स येतं स्पीडच्या टाइमच्या रिस्पेक्ट मध्ये. आता व्हेलॉसिटी काय आहे, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे सेम आहे दोन्ही पण फॉर्म्युलेस, फक्त काय डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंटचा डिफरन्स आहे. म्हणजे इथे काय येईल आता व्हेलॉसिटीला डायरेक्शन येईल, जी की स्पीड मध्ये पाहिजे नव्हती लागत इथे. डायरेक्शन इज नॉट नेसेसरी इन स्पीड, बट इन व्हेलॉसिटी डायरेक्शन इज ऑल्सो नेसेसरी बिकॉज डिस्प्लेसमेंट इज अ वेक्टर क्वांटिटी आणि डिस्प्लेसमेंट साठी आपल्याला डायरेक्शन माहित पाहिजे. सो आता तुम्ही एखादी कार चालवताय, सी ही तुमची कार आहे आणि तुम्ही ती चालवताय, ड्रायव्हिंग करताय. तर आता तुमच्या या केसमध्ये डिस्प्लेसमेंट आणि व्हेलॉसिटी हे तुम्हाला फाइंड करायचे. सपोज तुम्ही डिस्टन्स कव्हर करताय, डिस्प्लेसमेंट तुम्हाला माहिती आहे एक शॉर्टेज डिस्टन्सच आहे, फक्त एका प्रॉपर डायरेक्शनला असेल, म्हणजे तिथे डायरेक्शन मेन्शन केलेली असेल म्हणजे डिस्प्लेसमेंट आहे. डिस्प्लेसमेंट हे एक डिस्टन्सच आहे, शॉर्टेज डिस्टन्स आहे. येस, मग आता हे जे तुम्ही रन करणार आहे, ही तुमची सपोज कार, तुम्ही आता काहीतरी सपोज स्पीडने चाललाय 90 किलोमीटर पर आवरच्या, ठीक आहे. 90 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चाललाय, बट एका डायरेक्शनने चाललाय, राईट साईडला किंवा राईटला तुम्ही 90 किलोमीटर पर आवरच्या स्पीडने चाललेला आहे किंवा तेवढं डिस्टन्स कम्प्लीट करताय. 90 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही राईटला 5 आवर मध्ये किंवा 1 आवर मध्ये कम्प्लीट करताय, तर त्या केसमध्ये तुमची व्हेलॉसिटी किती असेल. म्हणजे व्हेलॉसिटी ही एक डायरेक्शनल क्वांटिटी, डायरेक्शनल फिजिकल क्वांटिटी. आणि स्पीड काय आहे, नॉन डायरेक्शनल. स्पीड मध्ये डायरेक्शन नेसेसरी नाहीये. म्हणजे ही कार तुम्ही जर 90 डिस्टन्स कम्प्लीट करत असाल, 90 किलोमीटर डिस्टन्स 1 आवर मध्ये कम्प्लीट करत असाल, पण ती लेफ्ट राईट कुठे एका डायरेक्शनला असेल, तर तुमचं व्हेलॉसिटी किती असेल त्या केसमध्ये, किती असेल व्हेलॉसिटी. 90 किलोमीटर 1 आवर मध्ये कम्प्लीट करताय आणि राईट साईडला किंवा लेफ्ट साईडला, लेफ्टला राईटला जे असेल ते, साऊथ नॉर्थ कुठल्या एका डायरेक्शनला असेल. नाही, मी 5 आवर नाही टाइम दिला विश्वजित, 1 आवर दिलाय, म्हणजे नाही देणार आहे आन्सर त्याचं. 90 डिवायडेड बाय 1. समजलं हे, या दोघांमध्ये डिफरन्स काय आहे, फक्त आणि फक्त डायरेक्शनचा डिफरन्स आहे. म्हणजे इथे सेम आहे. डिस्टन्स स्पीड मध्ये तुम्ही काय घेणार आहे, डिस्टन्स घेणार आहे आणि व्हेलॉसिटी मध्ये घेणार आहे येस. येस, 90 डिवायडेड बाय 1. युनिट काय येईल समज, युनिट किलोमीटर, किलोमीटर डिस्टन्स युनिट आहे, मी व्हेलॉसिटी विचारलाय. ओमकार टाइप करत जा, तुझे मेसेजेस काय असतील ते, डाऊट असेल तर क्वेश्चनला आन्सर देत जा. समर्थ मीटर मध्ये नाही म्हटलं मी, किलोमीटर पर आवर म्हटलंय. ठीक आहे, तर याचं युनिट काय येईल, किलोमीटर पर आवर. 90 किलोमीटर पर आवर. येस, म्हणजे इथे काय फक्त 90 किलोमीटर आवर प्लस डायरेक्शन ना, इथं डायरेक्शन मेन्शन केली. सो व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येतो, व्हेलॉसिटी इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा आहे व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला.
की तिथं वेलॉसिटी इक्वल्स टू आहे वेलॉसिटी इक्वल्स टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा आहे वेलॉसिटी. समजलं हे काय आहे? बघा आता मी अजून एक क्वेश्चन देते तुम्हाला. सी सपोज 50 किलोमीटर डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट 50 किलोमीटर डिस्प्लेसमेंट झाली आहे तुमची, म्हणजे तिथे तुमचं डिस्टन्स आहे का डिस्प्लेसमेंट? हो, येस विचारते क्वेश्चन. तुम्ही बघायचं अगोदर जर न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना किंवा थेरॉटिकल तुम्ही बघायचं डिस्टन्स आहे का डिस्प्लेसमेंट आहे. सपोज 50 किलोमीटर डिस्टन्स तुम्ही लेफ्टला 2 आवर मध्ये कंप्लीट करताय, तर तुमची वेलॉसिटी किती आहे? 50 किलोमीटर डिस्टन्स राईटला किंवा लेफ्टला, ठीक आहे, लेफ्टला 2 आवर्स मध्ये कंप्लीट करताय, तर तुमची वेलॉसिटी किती आहे? येस 25 किलोमीटर पर आवर. 25 किलोमीटर पर आवर तुमची झाली वेलॉसिटी. ठीक आहे, अजून एक लास्ट क्वेश्चन विचारते. सपोज येस कार्तिक खूप लेट केलंय तू, 10 मिनिट क्लास राहिलाय. तर आता एक लास्ट एक्झाम्पल बघूयात. जर 120 मीटर डिस्टन्स 120 मीटर डिस्टन्स तुम्ही 10 सेकंड मध्ये कंप्लीट करताय, और 120 डिस्प्लेसमेंट आहे, 120 मीटर डिस्प्लेसमेंट 120 मीटर डिस्प्लेसमेंट 10 सेकंड मध्ये कंप्लीट करताय, तर वेलॉसिटी किती? मला युनिट व्यवस्थित पाहिजे. 120 मीटर डिस्प्लेसमेंट होतीये तुमची, किती याच्या टाइम किती आहे? 10 सेकंड. तर तुमचा वेलॉसिटी किती असेल त्या केसमध्ये? क्वेश्चन नाही कळला का? ओके, मी म्हंटल 120 मीटर डिस्टन्स और डिस्प्लेसमेंट डिस्टन्स नका म्हणू, डिस्प्लेसमेंट म्हणा. 120 होतीये तुमची डिस्प्लेसमेंट 10 सेकंड मध्ये. ओके, तर तुमची वेलॉसिटी किती असेल? 12 मीटर पर सेकंड. ओके, मग मला युनिट मेन म्हणजे तुमच्याकडनं हवं होतं ते आलंय मीटर पर सेकंड. ते त्यामुळे तुम्ही चेक करायचं डिस्प्लेसमेंटला युनिट काय आहे, टाइमला युनिट काय नसेल तर दोन्ही अगोदर एका युनिट मध्ये कन्वर्ट करायचे. आता सपोज असं एक एक्झाम्पल आहे बघा. 10 डिस्प्लेसमेंट आहे तुमची 10 किलोमीटर आणि टाइम आहे तुमचा 1 सेकंड. तर तुम्ही हे कसं फाइंड करणार आहे? डिस्प्लेसमेंट 10 किलोमीटर आहे, डिस्प्लेसमेंट 10 किलोमीटर आहे आणि टाइम 1 सेकंड आहे, तर तुम्हाला या केसमध्ये काय करावं लागेल? एकतर हा किलोमीटर आहे ना तो मीटर मध्ये कन्वर्ट. नो 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 विश्वजित, रॉंग येते, रॉंग आन्सर आहे. हे किलोमीटर मध्ये आणि हा सेकंड मध्ये. जर डिस्टन्स किलोमीटर मध्ये असेल तर तुम्हाला टाइम हा आवर मध्येच पाहिजे, आणि जर डिस्टन्स मीटर मध्ये असेल किंवा सेंटीमीटर मध्ये असेल तर टाइम हा तुम्हाला नेहमी सेकंड मध्येच पाहिजे. येस समज, व्हेरी गुड. 1000 मीटर पर सेकंड, व्हेरी नाईस. कारण हा किलोमीटरला तुम्हाला अगोदर काय करायचंय? कन्व्हर्ट करायचंय. कशामध्ये? मीटर मध्ये. देन वी विल सॉल्व इट. मग तुम्ही ते सॉल्व करू शकता. ठीक आहे, मग आता मी काय म्हटलं इथे 10 किलोमीटर ना, 1 किलोमीटर 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर? 1000 मीटर ना. देन 1000 डिवायडेड बाय, हे झालं तुमचं एक्झाम्पल. सो याच्यात डिफरन्स काय आहे? फक्त डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट आहे. ही काय नॉन डायरेक्शनल क्वांटिटी आहे फिजिकल, आणि वेलॉसिटी काय आहे? डायरेक्शनल क्वांटिटी, डायरेक्शनल फिजिकल क्वांटिटी. युनिट पण दोघांची सेम आहे, जसं की डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट मध्ये. समजलं हे? नेक्स्ट टॉपिक घ्यायचं एक आपण का एक एक्झाम्पल याला स्टडी करूया. समजलं हे? समजलं असेल तर टाईप करा यस, नसेल समजलं तर नो म्हणा, मी परत रिवाइज करते. सी आता तुम्हाला इथे कार आहे, आपला टॉपिक झाला पाहिजे. इथे कार दिसते. फर्स्ट कार आहे ती तुम्ही त्या रेड एरो मध्ये बघू शकताय. द कार, दिस कार स्पीड 20 मीटर पर सेकंड. या कारची स्पीड आहे 20 मीटर पर सेकंड ना. 20 मीटर पर सेकंड कार आहे, म्हणजे इथे डिस्टन्स किती असेल? 20 मीटर, आणि टाइम किती असेल? 1 सेकंड, किंवा चेंज करून जी व्हॅल्यू येईल ती असेल.
म्हणजे हिची स्पीड आहे 20 मीटर पर सेकंड. बट ह्या सेकंड केस मध्ये काय म्हटलंय, द व्हेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल पर सेकंड इन अ डायरेक्शन. म्हणजे या केसमध्ये दोन्ही पण कार आहेत, ही स्पीडने चालली आणि ही व्हेलॉसिटी, म्हणजे हिला स्पीड पण आहे बट ही व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड प्लस डायरेक्शन. व्हेलॉसिटी काय आहे, स्पीड प्लस डायरेक्शन म्हणजे व्हेलॉसिटी. आणि स्पीडला फक्त म्हणजे डायरेक्शन नेसेसरी नाहीये, स्पीड स्केलर क्वांटिटी आहे. म्हणजे या दोघांच्या मध्ये डिफरन्स काय येतो बघा या केसमध्ये. इथे स्पीड आहे 20 मीटर पर सेकंड आणि इथे व्हेलॉसिटी आहे 20 मीटर पर सेकंड. म्हणजे इथे डायरेक्शन मेन. समजलं एक्झाम्पल. दोघांच्या मध्ये डिफरन्स, व्हॅल्यू सेम आहे स्पीडची पण आणि व्हेलॉसिटीची, बट व्हेलॉसिटी मध्ये तुम्हाला काय फक्त डायरेक्शन आहे. नाही समजलं? मी परत सांगते, एक मिनिट. समज तुला समजलंय? ओमकार, कार्तिक. ओके. विश्वजित बघ इकडे, लक्ष दे. सी, स्पीड इज द, जे मी आता एक्सप्लेन केलं तेच एक्झाम्पल दिलंय. स्पीड इज द डिस्टन्स ट्रॅव्हल पर सेकंड. स्पीड काय आहे, स्पीडचा फॉर्म्युला काय, टोटल डिस्टन्स डिवायडेड बाय टोटल टाइम. मग स्पीड काय येईल, तर डिस्टन्स ट्रॅव्हल पर सेकंड. हे डेफिनेशन बघ ना, तेच आहे जे फॉर्म्युलात आपण बघितलंय. डिस्टन्स ट्रॅव्हल पर सेकंड. फक्त इथं तुमचं स्पीडची व्हॅल्यू किती दिली आहे, 20 मीटर पर सेकंड. आणि आता इथं व्हेलॉसिटी काय म्हटलंय, व्हेलॉसिटी इज द डिस्टन्स ट्रॅव्हल पर सेकंड इन अ डायरेक्शन. एका डायरेक्शनला आहे ती. म्हणजे ही कुठेही चाललेली असेल ना, कुठल्या पण डायरेक्शनला, तुम्ही मेन्शन नाही करत आहे. तुम्ही कार चालवताय 20 मीटर पर सेकंडच्या स्पीडने, पण तुम्ही मेन्शन नाही केलं की डायरेक्शन कुठे, मग ते झालं स्पीड. बट तुम्ही 20 मीटर पर सेकंडने तुमची कार चालवताय आणि तुम्ही म्हणताय मी लेफ्टला चाललोय, राईटला चाललोय, एका डायरेक्शनला चाललोय, तर ती झाली तुमची व्हेलॉसिटी. समजलं आता विश्वजित? म्हणजे डायरेक्शन मेन्शन केली की व्हेलॉसिटी, आणि डायरेक्शन जर मेन्शन केली नाही तर स्पीड आहे. म्हणजे स्पीड, व्हेलॉसिटी काय आहे, स्पीड प्लस डायरेक्शन. ओके, समजलंय. ओके, व्हेरी गुड. कार्तिक समजलंय? ओमकार? ओके, नेक्स्ट आता आपण बघूयात ओडोमीटर आणि स्पीडोमीटर. ओडोमीटर आणि स्पीडोमीटर या दोघांच्या मध्ये काय, आता तुमच्या सगळ्यांच्या घरी 4 व्हीलर्स असतील, बाईक, कार्स असतील, तर त्याच्यामध्ये तुम्ही ऑब्झर्व केलेलं असेल सगळ्यांनी की ओडोमीटर म्हणजे काय, स्पीडोमीटर म्हणजे काय. ओडोमीटर म्हणजे काय की जे असं इन्स्ट्रुमेंट आहे, मीटर आहे. ओडोमीटर म्हणजे मीटर आहे ना, मेजर करणार मीटर. तर ओडोमीटर आणि स्पीडोमीटर. ओडोमीटर काय करतं, तुमचं डिस्टन्स मेजर करतं. सी, इथे तुम्हाला दिसतं तुमच्या गाडीचे, बाईकचे, स्कूटीचे किती डिस्टन्स झाले, म्हणजे किती किलोमीटर पर किलोमीटर झालेत. हे आहे तुमचं डिस्टन्स. जे डिस्टन्स मेजर करतं त्याला म्हटलं जातं ओडोमीटर, आणि जे स्पीड मेजर केलं जातं, ज्यानं स्पीड मेजर केलं जातं ते आहे तुमचं स्पीडोमीटर. मग तुमचं इथं बघा हा पॉइंटर दाखवतोय 80 वर. आता आवाज येतोय तुम्हाला? आवाज येतोय माझा? ओमकारला नाही येते आवाज. ओमकार, आवाज येतोय आता? हो, घेऊयात ना इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी. ते पण काय आहे ते पण घेऊयात नेक्स्ट क्लासला. एका इन्स्टंटला जी व्हेलॉसिटी चेंज होते त्याला, ते नेक्स्ट टॉपिक मध्ये डिस्कस करूयात. आता आपला स्पीड आणि व्हेलॉसिटी चाललाय ना, याच्यानंतर पण खूप आहे. ऍव्हरेज व्हेलॉसिटी, ऍव्हरेज स्पीड, इन्स्टंटेनियस व्हेलॉसिटी, इन्स्टंटेनियस स्पीड. ते तुमच्या सिलेबस मध्ये नाहीयेत, पण तरी पण घेऊयात आपण. जस्ट म्हणजे मी 5-5 मिनिटात रिवाइज करेन, डिटेल मध्ये नाही स्टडी करणार एवढे. ठीक आहे. हा पॉइंटर दाखवतो 80 किलोमीटर, म्हणजे तुमची स्पीड किती आहे, 80 किलोमीटर पर आवर. म्हणजे तुम्हाला इथे दाखवलं जातं, हा जो नॉब आहे त्याच्यावर दाखवलं जातं की 80 किलोमीटर. म्हणजे हे काय मेजर करतं, तुमचं स्पीड, आणि हे ओडोमीटर आहे ते मेजर करतं तुमचं डिस्टन्स. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन ओडोमीटर अँड स्पीडोमीटर. ओडोमीटर मेजर करतं डिस्टन्स अँड स्पीडोमीटर मेजर करतं स्पीड. समजलं हे? ओडोमीटर आणि स्पीडोमीटर मध्ये डिफरन्स काय आहे? ओडोमीटर डिस्टन्स मेजर करतं आणि स्पीडोमीटर व्हेलॉसिटी किंवा स्पीड मेजर करतं, स्पीड.
हे दोन्ही एकच मीटर मध्ये पण असतं कधी कधी, म्हणजे तुम्ही जर आता बघितलं, मी परत शेअर करते सी. येस, ऑडोमीटर ऑलवेज मेजर इन, नो ऑडोमीटर म्हणजे किलो मध्ये डिस्टन्स किती झालंय ते, स्पीडोमीटर दाखवतो ते किलोमीटर पर आवर मध्ये. तुमच्या गाडीचा हा जो नॉब आहे ना इथे किलोमीटर पर आवर म्हणजे ते स्पीडोमीटर दाखवतं. हे जे आहे हे स्पीडोमीटर आहे वरचं, म्हणजे ते डिस्टन्स दाखवतं. हे याने किती डिस्टन्स कम्प्लीट केले आणि याने काय दाखवतं, स्पीड किती कम्प्लीट केले. दोन्ही एका मीटर मध्ये पण असतात कधी. ओडोमीटर नाही मेजर करत किलोमीटर पर आवर मध्ये, डिस्टन्स दाखवतं किलोमीटर्स किती झाले. हा हे म्हणजे काय किलोमीटर आणि इथे जे आहे ते म्हणजे स्पीडोमीटर. दिस इज द डिफरन्स. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द स्पीड अँड वेलॉसिटी. त्यामुळे आपण ते स्टडी केलंय, स्पीड म्हणजे काय, वेलॉसिटी म्हणजे काय, ऍक्च्युअली त्याच्यामध्ये डिफरन्स काय आहे. ओडोमीटर, हाऊ मच डिस्टन्स ट्रॅव्हल, सपोज किलोमीटर मध्ये दाखवणार ना ओडोमीटर. ओडोमीटर किलोमीटर मध्ये दाखवणार आणि स्पीड कशामध्ये दाखवणार, तुमची किलोमीटर पर आवर. तुम्ही बघा ना तुमच्या गाडीमध्ये दिलेलं असतं ते गाडीचं जे असेल पुढचं, त्याच्यामध्ये तुमचं किती किलोमीटर मध्ये गाडी तुमची जाते, तो म्हणजे काय झालं स्पीडोमीटर. आणि ओडोमीटर डिस्टन्स तुम्ही कव्हर केलं म्हणजे किलोमीटर किती झालं, किती झालंय ते म्हणजे काय. नेक्स्ट बघा, स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स बघूया. हे तर 2च मिनिट राहिलेत, मी फास्ट घेते. स्पीड आणि व्हेलॉसिटी काय आहे ते तर आपण बघितलं. स्पीडचा फॉर्म्युला काय, डेफिनेशन काय, टोटल चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट मध्ये जो चेंज होतो, सॉरी डिस्टन्स मध्ये जो चेंज होतो विथ रिस्पेक्ट टू टाइम, टाइमच्या इंटरवल मध्ये डिस्प्लेसमेंट मध्ये जो चेंज होतो ते म्हणजे काय आहे तुमचं स्पीड. आणि डिस्प्लेसमेंट मध्ये जो चेंज होतो त्याला म्हटलं जातं व्हेलॉसिटी. इथं काय पाहिजे, डायरेक्शन. इट इज अ स्केलर क्वांटिटी, स्पीड एक स्केलर क्वांटिटी आहे. हो येस, मी सेंड करते. आणि व्हेलॉसिटी काय आहे, वेक्टर क्वांटिटी, म्हणजे तिला डायरेक्शन पाहिजे, व्हेलॉसिटीला डायरेक्शन पाहिजे. इट कॅन बी नेगेटिव्ह और झिरो, इट कॅन नेव्हर बी नेगेटिव्ह और झिरो. जसं आपण बघितलं डिस्टन्स कधी नेगेटिव्ह आणि झिरो नसतं. डिस्टन्स नेगेटिव्ह आणि झिरो नाहीये म्हणजे स्पीड पण नेगेटिव्ह आणि झिरो नसणार आहे. आणि बट व्हेलॉसिटी काय आहे, असू शकते पॉझिटिव्ह, नेगेटिव्ह, झिरो. जसं की आपण डिस्प्लेसमेंट बघितलं, सेम आहे. स्पीड इज व्हेलॉसिटी विदाउट डायरेक्शन. स्पीड काय आहे, वेलॉसिटी बट विदाउट डायरेक्शन, म्हणजे तिला डायरेक्शन नाहीये, ती एक स्केलर क्वांटिटी. आणि वेलॉसिटी काय आहे, डायरेक्शन आहेच तिथे, स्पीड प्लस डायरेक्शन. स्पीड मे और मे नॉट बी इक्वल टू वेलॉसिटी. हे काय इक्वल नसू शकताय, बट हे काय आहे इक्वल असू शकताय. सो दिस इज द डिफरन्स बिटवीन द स्पीड अँड वेलॉसिटी. हे पॉइंट आहेत आज आपण जे स्टडी केले ते. ओके बाय. बट अजून आहे टाइम, 4 सेकंड्स आहेत. तर हे पॉइंट जे आहेत ते समजले तुम्हाला, आज काय आपण स्टडी केलंय ते. स्पीड, वेलॉसिटी. क्वेश्चन्स असतील तर विचारा, नसेल समजलं काही तर मी अजून एक्सप्लेन करते. आहेत 30. समजते एनी डाऊट. ओमकार, कार्तिक, विश्वजित. होमवर्क तोच आहे की तुम्हाला पहिला क्वेश्चन एक्सप्लेन करायचा आहे. डिफरन्स ओके, नेक्स्ट क्लास मध्ये मी रिवाइज करते परत डिफरन्स काय, आता नाही होणार 10 सेकंड. होमवर्क तोच आहे की डिस्टन्स म्हणजे काय, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, हे परत शॉर्ट मध्ये रिवाइज करा आणि स्पीड, वेलॉसिटी आणि डिफरन्सवर नोट्स बनवा. ओके बाय स्टुडंट्स.